नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। ही बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे सरकार स्थापन झाल्यानंतरची सगळ्यात मोठी बातमी आहे। खऱ्या अर्थानं ब्रेकिंग न्यूज आहे। पण या ब्रेकिंग न्यूजला प्रतिवाद करताना विशेषतः भारतीय जनता पार्टीतले नेते काय म्हणतील किंवा स्वतः देवेंद्र फडणवीस काय म्हणतील, तर ही एक निहित प्रक्रिया आहे। आणि इन्कम टॅक्सनी जर उपमुख्यमंत्री आणि विद्यमान म्हणजे उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि विद्यमान खासदार श्री श्रीकांत शिंदे यांना नोटीस बजावली असेल आणि त्याचा खुलासा संजय शिरसाट यांनी माध्यमांना आज दिलेल्या प्रतिक्रियेतनं केला असेल, तर हा केवळ औपचारिक भाग आहे। 2024 मध्ये संजय शिरसाट, श्रीकांत शिंदे आणि तत्सम मंडळींनी जे काही इन्कमचे स्रोत दाखवले होते इन्कम टॅक्सला, त्याबद्दलचे काही प्रश्न होते त्याची विचारणा करण्यासाठी म्हणून त्या नोटीस आल्या। हे इतकं गमतीशीर सध्या सुरू आहे। आणि काहीच तासापूर्वी मी हा व्हिडिओ केला होता की बहुतेक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांचा जो काही कारभार आहे मंत्र्यांचा, तो अजिबात स्वच्छ नाहीये, याबद्दल काही दुमत नाहीये। त्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं प्रशासन आहे त्या प्रशासनालाही चुकीच्या दिशेनं वळवण्याचा प्रयत्न केला, ह्याबद्दल सुद्धा प्रशासनातल्या मंडळींच्या मनात काही संभ्रम नाहीये। पण आता देवेंद्र फडणवीस हे क्लीनअप मिशनवरती आहेत आणि त्यांच्या पहिल्या क्लीनअप मिशनच्या रडारवर एकनाथ शिंदे यांचे मंत्री आहेत असा व्हिडिओ केला होता। तो या हजारोच्या संख्येने लोकांनी बघितलाय आणि तो व्हिडिओ अजून नीट लोकांपर्यंत पोहोचतो नाही तोपर्यंत ही बातमी आली। काय बातमी आहे, तर विट्स प्रकरणी वेगवेगळ्या ठिकाणी खरेदी केलेल्या जमिनीच्या प्रकरणामध्ये किंवा SC आणि ST साठी रिझर्व्ह असलेल्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतल्याचा आरोप जो इम्तियाज जलील माजी खासदार छत्रपती संभाजीनगरचे यांनी केला आणि ते प्रकरण अजून चालूच आहे संजय शिरसाट यांचं। तर असं असताना एका कार्यक्रमामध्ये बोलताना, बरं कुठे बोलताना औपचारिकता असते की नाही काही का, तो बहुतेक संजय शिरसाट हे चाणाक्ष नेते आहेत असं माझं मत आहे। पण त्यांनी फोरम सुद्धा कुठला निवडलाय, CA चे विद्यार्थी समोर आहेत। तिथे बहुतेक देशात पहिला की दुसरा आलेला CA चा विद्यार्थी, आत्ताच नुकताच जाहीर झालेल्या परीक्षेचा निकाल हा छत्रपती संभाजीनगरचा आहे। तिथे बोलताना सांगितलं की मला इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे, मी 9 तारखेपर्यंत 2024 सालामध्ये जे काही उत्पन्नाचे स्रोत दाखवलेत त्याबद्दल मला 9 तारखेपर्यंत खुलासा करा असं सांगितलं होतं, मी ती मुदत वाढवून घेतली आहे। आणि त्यानंतर ह्या बातम्या झळकायला लागल्यावर मग संजय शिरसाट यांनी आज विधिमंडळामध्ये जो खुलासा केला त्याच्यात सांगितलं, अहो मलाच नाही श्रीकांत शिंदेंना पण नोटीस आली। आणि पुढे हे सांगत असताना पुढे ते असं म्हणाले की हा एक औपचारिक भाग आहे, याच्यामध्ये फारसं काही नवीन नसतं, पण कुणीतरी तक्रारी केल्या। आता मुद्दा क्रमांक 1, या तक्रारी करणारे लोक कोण? मुद्दा क्रमांक 2, एरवी जेव्हा विरोधी पक्षातल्या कुठल्या लोकांना फोडायचं असतं किंवा फोडलेल्या लोकांना आपल्या पक्षात घ्यायचं असतं, तेव्हा सुप्रिया सुळेपासून ते सगळे लोक असं म्हणतात की भारतीय जनता पार्टी आईस इन्कम टॅक्स आणि बाकीच्या सगळ्या डिपार्टमेंटचा हे उपयोग करतं आणि मग त्याला भिवून हे लोक सत्तेच्या वळचणीला येतात। त्यातला बऱ्याच भाग हा तथ्यांशाचा आहे, नाही असं कोणी म्हणणार नाही। पण सत्ताधारी पक्षातल्या लोकांना इन्कम टॅक्सच्या नोटिसा गेल्यात असं आपण तर कुणी ऐकलेलं नव्हतं। आणि म्हणून क्लीनअप मिशनवरती असलेले देवेंद्र फडणवीस हे खरोखर एकनाथ शिंदे यांच्या पक्षविस्ताराला किंवा त्यांच्या पक्षातल्या मंडळींना चाप लावण्याच्या भूमिकेत आहेत असं दिसतंय। आणि म्हणूनच हे इतकं सहज सोपं नाहीये। भलेही संजय शिरसाट यांना पत्रकाराने खोदून खोदून विचारल्यानंतर सुद्धा की तुमचं असं मत आहे का की हे जाणीवपूर्वक सुरू आहे किंवा तुमच्या शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे, त्यावेळेला ते म्हणाले नाही असं काय नाही हो, ही एक नियमित भाग असतो वगैरे। पण हा कसा योगायोग असेल, एकतर इन्कम टॅक्सचं कामकाज ज्यांना माहिती आहे, का मला माहिती आहे माझे बरेच मित्र इन्कम टॅक्समध्ये आहेत, एक रॅन्डम पद्धतीनं ते नोटिसा बजावतात। बजावताना सुद्धा 10 वेळेला विचार करत असतील। शेवटी इन्कम टॅक्समध्ये काम करणारे लोक काही देव नाही आहेत, त्यांनाही माहिती आहे की संजय शिरसाट कोण आहेत, श्रीकांत शिंदे कोण आहेत वगैरे। तर अशा लोकांना नोटिसा जाणं इट्स सेल्फ अ टेलिंग स्टोरी। याचा पुन्हा तेच 2 अर्थ आहेत। एक, जर खरोखर क्लीनअप मिशनमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस तर त्यांच्या सहमतीच्या विना तर हे झालेलं नाही, किंवा ज्या तक्रारी संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये आल्या त्या तक्रारीमुळे ह्या नोटिसा त्यांना गेल्यात। पण श्रीकांत शिंदे यांच्या विरोधातली तक्रार काय? कारण सत्तेच्या वर्तुळामध्ये कोण किती पैसे खातो, कोण कशा पद्धतीनं पैसे जमवतो वगैरे ह्याचे अनेक सुरस आणि चमत्कारिक कहाणी आहेत। बरं, त्या फक्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसंदर्भातल्या आहेत असं नाही, ते प्रमाण अधिक आहे त्यांच्याबद्दलचं, इतरही सत्ताधारी घटक पक्षाबद्दलचं ते मत आहे। आणि म्हणून अशा वेळेला
एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या मंडळींच्या संदर्भातल्या ह्या घडामोडी ह्या एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीचा संदर्भ सांगायला पुरेशा आहे. एकनाथ शिंदे कधी दिल्लीला गेले तर काल रात्री त्यांनी तातडीनं दिल्ली गाठली. काहीच वेळापूर्वी ते दिल्लीहून परत आले. पण ह्या मधल्या काळामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीचं जे हायकमांड आहे म्हणजे श्री अमित शहा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असं म्हणतात. तर तो का केला असावा तर त्यांची अस्वस्थता वाढावी असंच सध्या महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे. बघा, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, तानाजी सावंत आणि अलीकडे असलेली ही 2-4 नावं की ज्या नावांचा संदर्भ कुठे येतो तर ह्या सगळ्या नावामधलं एकच समान सूत्र आहे. तर हे सगळे शिवसेनेचे किंवा संदीपान भुमरे शिवसेनेचे खासदार आहेत किंवा मंत्री आहेत आणि यांच्या कथितरित्या बेताल असलेल्या व्यवहाराबद्दलच्या बातम्या येतात. किती बातम्या येतात? छत्रपती संभाजीनगर मधल्या 2 नेत्यांच्या बातम्या, जे माजी मंत्री आणि आजी मंत्री. संदीपान भुमरे यांच्या भावजईनं, जी महिला आहे स्वतः, तिला दारूचं दुकान उघडायचं आहे. त्यासाठी जो काही स्पीड इथल्या यंत्रणेने दाखवला त्याची बातमी आज दैनिक लोकसत्तानं प्रकाशित केली. आश्चर्यकारक तो स्पीड आहे सगळा. संदीपान भुमरे यांनी स्वतःच्या चालकाच्या नावावर कथितरित्या 150 कोटी रुपयाची संपत्ती संकलित केली. ही बातमी तर आम्हीच ब्रेक केली, म्हणजे मीच ब्रेक केली ती बातमी. त्यानंतर संजय शिरसाट यांचं प्रकरण विट्स हॉटेल खरेदी संदर्भातलं, त्याबद्दल सुद्धा भागधारकांच्या मुलाखती पहिल्यांदा एक्सक्लुझिव्हली आम्हीच तुम्हाला दाखवल्यात. तर असं हॉटेल की जे नीट चाललं होतं ते बंद पाडलं. बंद पाडल्यानंतर त्याचा विक्री व्यवहार सुरू केला आणि त्याच्यामध्ये ज्या हॉटेलचं बेसिक व्हॅल्यू 2015 मध्ये मूल्य 100 कोटीहून अधिकचं होतं त्याच्यासाठी संजय शिरसाट यांच्या मुलानं 67 वगैरे कोटी रुपयाची निविदा प्रक्रियेमधला सहभाग नोंदवला. आता हे सगळं प्रकरण खूप रंजक आहे की या सगळ्याच म्हणजे संजय शिरसाटाच्या तर नंतर अनेक प्रकरणाची मालिकाच आहे. त्याच्या आधी अब्दुल सत्तार चर्चेत होते. या सगळ्यातला समान आणि कॉमन धागा हाच आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची खाट कुणीतरी टाकताना दिसतं आहे आणि अर्थात ते त्यांच्या पक्षातले लोक त्याला अधिक जबाबदार आहेत कारण ते हे संधी उपलब्ध करून देत आहेत. दुसरं, ठाकरे बंधू एकत्रित आले तर याचा सगळ्यात मोठा आनंद कुणाला होईल याचं विश्लेषण मी केलं. तेही लाखोच्या संख्येने लोकांना होईल. ऑब्व्हियसली भारतीय जनता पार्टीला होईल कारण एकनाथ शिंदे हे कट्टू साईज होती. त्याबरोबरच एकनाथ शिंदे यांच्या पक्षविस्ताराला आता जे काही बळ मिळाले ते मर्यादित होईल. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कोणी फूस लावते असा जर कुणाचा समज असेल तर त्याला प्रत्युत्तर मिळेल. आणि 2 ठाकरे बंधू एकत्रित आले तर आता आपल्याला आपले उपमुख्यमंत्री वाचू शकत नाहीत अशा भावनेनं जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले काही लोक अस्वस्थ झाले तर त्यांना पर्याय मिळेल. अशा किती शक्यता आहेत. बरं, भारतीय जनता पार्टीचा आता नैसर्गिक शत्रुभाव राजकीय दृष्ट्या हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर असणार आहे आणि हे कुणी इतर म्हटलेलं नाहीये. तर हे म्हटलं आहे साधारणपणे रवींद्र चव्हाण यांचं जे बोल आहे ते मित्रपक्षाबद्दल आहे. ते जाहीरपणे बोललेत की आपली स्पर्धा आता आपल्या राजकीय दृष्ट्या विरोधात असलेल्या मंडळींची नाही तर आपल्या मित्रपक्षांची आहे. आणि म्हणून हे खूप इंटरेस्टिंग आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ता स्थापनेनंतरची ही खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. कारण जे लोक सत्तेच्या वळचणीला आलेत त्यांचे नुसत्या नोटिसा तर मागे घेतल्याच नाहीत तर त्याच्या सी समरी फाईल होऊन कोर्टातनं ती प्रकरणं विड्रॉल झाली. अलीकडचं आठवतं तुम्ही प्रकरण या तुमचं हसन मुश्रफ यांचं. ह्या बॅकड्रॉपला आलेल्या ह्या नोटिसा खूप इंटरेस्टिंग आहेत. महाराष्ट्रातल्या ह्या राजकीय घडामोडीवरती आपली बारीक नजर असेल म्हणून हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थँक्यू.